नमस्कार. आज आपण वामन तात्या बनपटे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. राहणार काशेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपण यांच्या जे द्राक्षाचा प्लॉट आहे तर त्यांच्या प्लॉटवर आपण झायटोनिक मिनिकेट रेकमेंड केलं होतं. त्याच्यावरती त्यांना रिझल्ट एकदम चांगला भेटला होता. तर ते रिझल्ट बघता बघता एक दिवस मला असंच शेणाचं जे शेण होतं त्यांचं ते आहे तसंच गौरी तशी दिसली. तर त्यांना विचारलं की बाबा ते कधी त्यांनी टाकले, तर त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी टाकलेलं आहे आणि आहे तसंच होतं. ते काही कुजलेलं नव्हतं, काही लागू झालं नव्हतं, आहे तशी गौरी होती. मग त्यांना मी एक रेकमेंड केलं की आपलं जे झायटोनिक गोधन म्हणून आपलं प्रोडक्ट येतं आहे तर ते शेणखतावर कुजवायचं एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. शेणखताची कुजवतं पण आणि प्लस त्याची ताकदही वाढवतं. तर त्यांना मी ते रेकमेंड केलं होतं आणि त्यांनी ते ऐकून आणि जे आपलं रिझल्ट बघून ते शेणखत आणलं. त्यांनी 30 टन शेणखत आणलं आणि त्याच्यावर आपण 60 किलो झायटोनिक गोधन वापरून ते एक आपण तयार केलेलं जे आहे ते आज त्याला वापरून 30 दिवस झाले आणि आपण बघूयात की कसं आणि त्यांच्याकडून जाणून पण घेऊयात की ते कसं वाटतंय, कसा रिझल्ट आलाय. नमस्ते. नमस्कार. आज आपण ह्याला गोधन वापरून किती दिवस झाले? आम्ही 1 महिना झाले वापरून. 1 महिना झाला. हा. आणि कसं शेणखत होतं आणि कसं झालं आता? असं ही पहिले हे असं होतं, आम्ही जे पहिले गेल्या वर्षी असं टाकलं होतं. हा. हाय असं जे बागेत राहिलेलं आहे हे मोडतंय का? मोडत नाही लवकर. ही झालेलं आहे बागेत पण असंच होतं. असंच हाय असंच आहे बागेत. हे कुजलेलं नाही काय नाही. बर. मग त्याच्यानंतर मग आता आम्ही काय केलं, ते तुम्ही जे गोधनची साहेबांनी दिलेलं आहे ते आता केले बा. नुसतं चहाच्या पुढे सारखं असं भुसभुशीत झालंय बघा. हे वाई आतला अजून एक घ्या. ही कसं मऊसूद झालेलं आहे. हा, ही ह्याच्यात लय फरक आहे. वाई ही कसा ते फुटतोय तसा ही फुटत नाही. हे हाताने फुटतोय. वाई उल्लशाने याला किती बी दाबा फुटत नाही. बर. ह्या हाय असंच राहतंय, कुजत नाही. आम्ही तुम्हाला ह्याला किती दिवस सांगितले होते? आम्हाला तुम्ही एक 60 दिवस सांगितलेलं आहे. 60 दिवस, 25 ते 60 दिवस सांगितले. आज 30 दिवसात तुमचं 30 दिवसात आम्हाला रिझल्ट चांगला, जवळजवळ 90% लागलेला आहे ह्याला. बर. हा चाल. आणि तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे? हे असं जर केलं तर बागेचा खात चालू होतं. 1 महिना ते 15 दिवसात लागू होतो खात. आहे बरोबर. हा, हे आपण वर्षी 6-6 महिन्याचे आपला लागू होत नाही, तर ही खात आपण महिना ते 15 दिवसात झाडाला लगेच लागू होतोय. ही खात बरं. हा, हे असं राहत नाही. काय पाण्यानं कुजत नाही. ती टाकलं का चहाच्या पुढे सारखं असं मुळीला म्हणजे रानच बसबसत होते त्या खातात. बरोबर. हा बरं. असं जर टाकलं तर गोधन जर असं वापरलं तर त्यांना उत्पन्नाला चांगला फरक पडणार. आणि तुम्ही जे असं पाट्यानं वत्ताय, तुम्ही ठेक्यानं वतला तर त्याचा काय उपयोग नाही. बरोबर आहे. तुम्ही पाटी टाका ठिकाणी, अर्धी पाटी टाका, हा लगेच रिलेटेड तुम्हाला मिळणार. बरोबर. हा. अजून दुसरा काय फरक जाणवला तुम्हाला? पहिला कसं आहे, हुमणी होती तशी आता ह्याच्यात हुमणी नाही, काय नाही, तसली काय सुद्धा नाही. बर. अजिबात नाही. आणि शेणा ह्याचा ही वापरल्यापासून शेणाचा म्हणून वास येत नाही. शेणाचा वास अजिबात वास येत नाही. बर. हा, नुसतं ती खताचा नुसतं असं मातीसारखं वास येतं त्याचा. बर. हा चालतं. आम्ही नुसतं शेण पाणी जाणलं होतं आम्ही. बर. अशा गाठी काय गाठी अशा जाणल्या होत्या. नुसता वास याचा उभारा वाटत नव्हता. 10 गडी पळून गेले इथून. खात टाकला नाही त्यांनी, पळून गेली. आम्हाला नको म्हणली खात. आता म्हणते ते आम्हाला, आम्ही टाकतो खात. आता बाया सुद्धा आमच्या टाकायला त्या खात. बरं. हा. धन्यवाद. धन्यवाद.